मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. मित्रांनो, एक गोष्ट खरी आहे की देशामध्ये येत्या 10 वर्षामध्ये देशाचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. आता त्याला आपण कसं सामोरं जातो, कोणत्या गोष्टीला समर्थन करतो हे महत्त्वाचं आहेच. आणि कारण गेल्या 10-12 वर्षामध्ये देशातल्या बुद्धिजीवींनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी, राजकारण्यांनी, मोठ्या मोठ्या राजकारण्यांनी, जे करोडपती होते, अब्जोपती होते, जे भिकारी होते आणि मग राजे झाले, श्रीमंत झाले, त्यांनीही शेण खाल्लं. त्याचप्रमाणे जे पहिले श्रीमंत होते, अनेक वर्ष सत्ता भोगली, जनतेला लुटलं, त्यांनीही शेण खाल्लं. चांगल्यांनी शेण खाल्लं आणि ज्यांना समजत नाही त्यांनीही खाल्लंच. महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये देशाची जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयंकर आहे, अत्यंत भयंकर. आणि मोदी शहा यांच्या आगमनामुळे देशाचं फार वाटोळं झालं, याच्याबद्दल वाद नाही. यामध्ये सगळ्यात पहिले संघ जबाबदार आहे. म्हणजे मोदी शहा आहे तर स्वतः जबाबदार आहेतच, त्याबद्दल वाद नाही. पण त्यानंतर संघ जबाबदार आहे, त्यानंतर गडकरी जबाबदार आहेत, राजनाथ सिंग जबाबदार आहेत, शिवराज सिंग जबाबदार आहेत, वसुंधरा राजे सिंधिया जबाबदार आहेत. त्याच्यामध्ये जे पक्ष सुरुवातीला 14च्या काळात भारतीय जनता पार्टीच्या सोबत होते ते सारे थोड्या अधिक प्रमाणामध्ये जबाबदार आहेत, हे नाकारता येणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. महत्त्वाची गोष्ट कशी आहे की राजकारणामध्ये मी कोणत्या पक्षाचा आहे, काय पक्षाचा, आज तर मी कुठल्याही पक्षाचा नाही. पण तुम्हाला सांगतो, अतिशय नम्रपणे सांगतो की कार्यकर्ता म्हणून, कारण मी राजकीय कार्यकर्ता आहेच, लोकजागर अभियानचं कामही करतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे, पण मी देश माझ्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा आहे. सामाजिक परिस्थिती देशाची काय आहे ती महत्त्वाची आहे. पुढचं राजकारण कसं असणार हेही महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा मी तुम्हाला आठवण एवढ्यासाठी करून देतो की मी 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी हे बोलत होतो की देशाचं राजकारण मोदींच्या हातात गेलं तर देशाचं वाटोळं होणार, हे मी सतत बोलत आलेलो आहे आणि त्याप्रमाणे घडत आहे. आताही मी देशाला, मी कोणत्या राजकीय व्यवस्थेच्या सोबत आहे किंवा नाही आहे हा जर विचार केला तर मी महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया आघाडीच्या बाजूच्या राजकारणाच्या फेवरमध्ये आहे. मला जसं जमेल तसं मी काम करणार आहे आणि ज्या पक्षाचं जमेल त्याचा मी प्रचार करणार आहे. जी काही भूमिका येईल तो भाग वेगळा, पण माझी लाईन ही अशी आहे की मोदी शहा यांच्या राजकारणाचा मी कट्टर विरोधक आहे. भारतीय जनता पार्टी आणि संघाच्या राजकारणाचा मी विरोधक आहे. संघाच्या विचारसरणीचा तर मी कट्टरच विरोधक आहे. आणि त्यामुळे पण महत्त्वाची गोष्ट मी जे म्हणत होतो की 10 वर्षात देशाचं राजकारण बदलणार कसं, आपल्याला काही विचार करावा लागेल. आता नुकतेच महाराष्ट्रामध्ये, आता महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत जाहीर होतील एवढ्यामध्ये, तर नुकतेच 2 महत्त्वाच्या लोकांचे दौरे झाले. त्याच्यामध्ये राहुल गांधींचा एक दौरा झाला, ते कोल्हापूरला आले होते आणि शनिवारी अगदी, आणि नरेंद्र मोदी हे वाशिमला आले होते. आणि दोन्हींची भाषणं, ते काय बोलले, त्यांच्याकडचं व्हिजन काय आहे हे आता लपून राहिलेलं नाही आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये संसदेमध्ये, नवी जी संसद आली अस्तित्वात त्यावेळेस राहुल गांधींनी आपलं व्हिजन त्यांनी क्लिअर केलंच आहे. मोदी अजूनही दुरुस्त व्हायला तयार नाही. त्यांच्यामधला टपोरीपणा कुठेही कमी होताना दिसत नाही. आणि ते पोहऱ्यातच नाही तर विहिरीतच नाही तर पोहऱ्यामध्ये येणार कुठून. आणि BJP संघाच्या लोकांच्यामध्ये सुद्धा बदल नाही झाला. त्यांचा जो विरोध सुरू आहे ना, आता संजय जोशीला अध्यक्ष करायचं की मग आणखी कोणाला करायचं, त्याच्यामध्ये शिवराज सिंगचंही एक नाव येत होतं. पण आता तेही त्यांच्या गोठ्यामध्ये जाऊन, मोदींच्या गोठ्यामध्ये जाऊन किंवा मोदींच्या तबेल्यामध्ये जाऊन सत्तेचे चणे खाण्यामध्ये खुश आहेत. आता ते मोदी करायला लागले, मोदींची चापलूशी करायला लागले शिवराज सिंग. म्हणजे विचार करा की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये स्वाभिमान असलेला एखादा तरी नेता शिल्लक आहे का? हे 2 सोडा, मोदी, शहा, योगी हे 3 सोडून द्या, जाऊ द्या. आता शिवराज सिंग गेले समजा कामातून, पण स्वाभिमान असलेला एक तरी नेता आहे का? गडकरी काही फार गांभीर्याने त्यांना घेण्यासारखं नाहीच आहे प्रकरण, हे मी वारंवार बोलतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता अशा परिस्थितीमध्ये मोदी पंतप्रधान आहेत आणि ते आले, ते काय बोलले तर पुन्हा त्यांचं तेच. म्हणजे वाशिममध्ये आले असताना की अर्बन नक्सल, त्याचप्रमाणे कांग्रेस देश को बांटना चाहती है, कांग्रेस ने किसानों पे अन्याय किया है, अंग्रेज़ों की देन है कांग्रेस, अंग्रेज़ों ने इनको दिया है, वही बातें टूट फूट का राजकारण कर रहे. हे मोदी म्हणजे हे तर खूप आहे. म्हणजे लांडग्यानं, खानदानी लांडग्यानं शांततेवरती भाषण द्यावं किंवा कोल्ह्यांचं भलं कसं होईल याच्याबद्दल बोलावं
किंवा गिधाडांनी म्हणजे प्रवचन करावं अशासारखं ते मोदींचं आहे. पण ते त्यांना काही लाज लज्जा काही या लोकांनी म्हणजे गुंडाळूनच ठेवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून फारशी अपेक्षा करता येत नाही, त्यांच्याबद्दल फारसं बोलण्यालाही अर्थ नाही. पण राहुल गांधी काय बोलले तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राहुल गांधींच्या भाषणामध्ये ज्या गोष्टी होत्या ते म्हणाले की आम्ही जनगणना करू, जनगणना करणं गरजेचं आहे, जातीनिहाय जनगणना देशामध्ये झाली पाहिजे, हे पहिलं राहुल गांधींचं म्हणणं होतं. दुसरं म्हणणं असं होतं की बुवा आम्हाला जनगणनाच करायची नाही, केवळ म्हणजे ओबीसीच्या जनगणनेच्या बाबतीत आम्ही ठाम आहोत हे त्यांनी म्हटलं. दुसरी गोष्ट अशी की जनगणनाच नाही तर त्या जनगणनेच्या नंतर कोणत्या समूहाकडे किती संपत्ती गोळा झालेली आहे, संपत्तीमध्ये सत्तेमध्ये या लोकांना किती वाटा मिळाला आहे याचा सुद्धा अभ्यास केला जाईल, याची सुद्धा नोंद घेतली जाईल. आणि संपत्तीचं समान म्हणजे समान वाटप नाही मग त्या असं ते बोलले नाही, पण महत्त्वाची गोष्ट की त्यांना तो रिजनेबल त्यांचा वाटा मिळायला पाहिजे अशी त्यांची ती भावना त्याच्यामध्ये होती, हे दिसून आली. आणि ते म्हणाले स्पष्ट आहे, त्यांनी एकतर असा अजेंडा सेट केला की आम्हाला जनगणना करायची आहे, आरक्षणाची मर्यादा आम्ही 50% वाढवणार आहोत, जातीय जनगणना करणार आहोत, त्यातून संपत्तीचं वाटप कसं झालं याचे आकडे आमच्याकडे येतील आणि मग त्याचं वितरण कसं करायचं याच्या संदर्भात प्लॅन करावा लागेल. हे त्यांनी अतिशय क्लिअर कट आपलं विजन मांडलेलं आहे राहुल गांधींनी, एक गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याची त्यांच्या केसाची म्हणा किंवा नखाची सर करण्या एवढी यांची लायकी नाही, हे स्पष्ट आहे. यांच्या कुणाकडेही निव्वळ खोकणारबाजीशिवाय आणि द्वेषाशिवाय भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्यामध्ये धमक नाही, एकाही नेत्यामध्ये धमक नाही. पुन्हा सांगतो, एकाही नेत्यामध्ये धमक नाही, हे आपण स्पष्ट लक्षात घ्या. आणि त्यामुळे हा त्यांचा मुद्दा झाला. पण आता ते कसं आहे, मोदींचं भाषण म्हणजे सैतानाच्या तोंडी बायबल असं जे म्हणतात तसं आहे, ते सैतानाच्या तोंडी बायबल असंच आहे. आणि ते काही बोलतात कसंही बोलतात, आता जाऊ द्या. पण राहुल गांधींची समाजवादाच्या दिशेनं, प्रॅक्टिकल समाजवादाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल असं मला वाटते. आणि ही चांगली गोष्ट आहे. राहुल गांधी त्यानंतर किती गंभीर राहतात हे सांगता येणार नाही, पण त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून जो जनमानसाचा अभ्यास केलेला आहे, जनतेच्या समस्या जाणून घेतलेला आहे, हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे, तर तो एक जागतिक रेकॉर्ड आहे. तर ही राहुल गांधी वय त्यांच्या बाजूने आहे, त्यामुळे राहुल गांधींच्यासाठी ही मोठी प्लस गोष्ट होऊ शकते. मात्र त्यासाठी त्याला काँग्रेसचं पूर्णतः त्यांना जुन्या लोकांना बाहेर हाकलावं लागेल. अशोक चव्हाणसारखे जे काही बांडगुळा आहेत की नाही, किंवा आता शिंदेही काहीतरी बोलले, सुशीलकुमार शिंदे कारण नसताना बोलले, पृथ्वीराज चव्हाण काहीतरी बडबड करत असतात, तर या लोकांना हाकलावं लागेल. आताच जरी नाही तरी नव्या लोकांना तिकीट द्यावं लागेल. आणि नव्या लोकांना तिकीट देताना यांच्या कुटुंबातल्या बाहेरच्या लोकांना द्यावं लागेल, नाहीतर पुन्हा काँग्रेसचा तोच बंटाधार झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता यांच्यासोबत एक राहुल गांधींची काँग्रेस असं म्हणूया आपण, आणि मोदी, शहा, योगी, भागवत अशी विकृतीचा पुरस्कार करणारी आणि विकृत वागणारी, खोटं बोलणारी, धादांत खोटं बोलणारी, इतरांची बदनामी करणारी, द्वेष पसरवणारी भाजपा, अशी ही एक लढाई आहे. आता या बदमाशी या लोकांची लक्षात आलेली आहे जनतेच्या, आणि त्याच्यामुळे यांना आता ह्या ज्या 4 राज्यात निवडणुका होतील त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी धोबी पछाड मिळणार असेच सर्व येत आहेत. 2 ठिकाणी आता मतदानसुद्धा झालेलं आहे, 8 तारखेला त्याचे निकाल आहेत. त्याच्यामुळे तिथे त्यांचं काही जमेल असं दिसत नाही, महाराष्ट्रामध्ये जमणार नाही असंच दिसते आहे. हेही तेवढंच खरं आहे. पण आपल्याला देशाच्या राजकारणाचा जेव्हा आपण विचार करतो, 10 वर्षामध्ये बदलणार असं आपण म्हणतो, ही फार महत्त्वाची आहे तसं आपण म्हणतो, तेव्हा मग आपल्यासमोरचा प्रश्न कसा आहे, तो इकडे मोदी आहे तर मोदी जाणार, आता डुबणार, ते फार काही त्याला सांगावं लागत नाही. त्यावरही माझे काही व्हिडिओ आहेत ते जाऊ द्या, ते बघा आपण. राहुल गांधी एक नवं उदयीमान नेतृत्व आहे, आणि काँग्रेसचं रिफॉर्मेशन जर त्यांनी केलं तर आशा आहे, नव्या लोकांना घेतलं तर आशा आहे, नाही तर हे जुनी बांडगुळं पुन्हा काँग्रेसचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. तिसरं एक नेतृत्व की ज्यांच्याकडे अजेंडा आहे, राष्ट्रीय पातळीवरचा अजेंडा, के चंद्रशेखर राव यांचा पराभव झालेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये 8-9 महिन्यापूर्वी. विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला, पण तरीसुद्धा मला वाटतं त्यांच्याकडे 36-35 काहीतरी आमदार आहेत, म्हणजे फारशी काही त्यांची वाईट अवस्था झाली असं म्हणता येणार नाही, तरी संख्या फार मोठी कमी झाली. आणि संसदेमध्ये, लोकसभेमध्ये त्यांचा फार सफाया झाला. ह्या 2 गोष्टी जरी असल्या तरी चंद्रशेखर राव यांच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक इंचाला पाणी देण्याचा कार्यक्रम आणि वीज देण्याचा कार्यक्रम असा जो आहे तो फार प्रचंड आहे. मी त्या कार्यक्रमानं त्यांच्या संपर्कात होतो 6 महिने, आणि त्या कार्यक्रमानं त्यांच्यासोबतच तिथे ओल्ड CM हाऊसला राहत होतो, पाहिलं, बोललो, वाचलं, त्यांची गाणी लिहिली त्यांच्यासाठी, तो भाग जाऊ द्या.
आज त्यांच्यासोबत नाही, कारण त्यांनी पार्टीचं कामच महाराष्ट्रामध्ये बंद केलं. पण त्यांच्याकडे तो अजेंडा आहे. बाकी मग त्यांच्या बऱ्याच योजना चांगल्या आहेत, छोट्या, पण ते महत्त्वाचा मला देशाचं राजकारण किंवा देशाची अर्थव्यवस्था आणि देशाचं समाजकारण बदलण्याची, गरिबीला हटवण्याची खऱ्या अर्थानं जर योजना असेल तर ते के चंद्रशेखर राव यांच्याकडे आहे. पण ते काँग्रेसचे कट्टर विरोधक दिसतात आताही आमच्या काही चर्चा झाल्या त्याप्रमाणे. आणि त्यामुळे मग दुसरे कोणते राहिले? के चंद्रशेखर राव आहे. एक महत्त्वाचं नाव देशाच्या राजकारणामध्ये पुढच्या काही वर्षामध्ये जे महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते ते उद्धव ठाकरे आहेत. बाकी अखिलेश यादव आहे, तेजस्वी यादव आहे, ममता बॅनर्जी आहे. पण या लोकांना बाहेर काही संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. देशाच्या राजकारणामध्ये राज्याच्या बाहेर म्हणजे अखिलेशनी प्रयत्न केलेला आहे, KCR यांनी प्रयत्न करून पाहिलेला आहे, पण तो भाग वेगळा आहे. काही तेजस्वी यादव यांच्या पक्षाने RJDचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला, ममता बॅनर्जींनी प्रयत्न केला, तो काही जमला नाही. त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीचे जे केजरीवाल आहेत त्यांनी बाहेरच्या राज्यामध्ये प्रवेश केला आणि चांगल्या प्रकारे आपली उपस्थिती दर्ज केली असली तरी त्यांचं ते काही फारसं चालणारं मॉडेल दिसत नाही. कारण ते सुद्धा मोदींचेच म्हणजे मावस भाऊ असल्यासारखे आहेत. काही कमी हे आहेत असं नाही, हुशार आहेत किंवा म्हणजे चालबाज आहेत असं समजण्याचं कारण नाही आहे. फक्त मोदी कसं आहे की ते आपलं त्यांना बाकीचं काही समजतच नाही. म्हणजे त्याच्यामुळे मग ते आपले टपोरी टाईपचं राजकारण करतात, टपोरी टाईपची भाषा वापरतात. तो एक भाग आहे, तो एक फरक आहे. नाही तर केजरीवालसुद्धा फार काही चांगलं मॉडेल नाहीच आहे. पण मग आता राहिल्यानंतर हे जे अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी संपले म्हणजे यांना काही चान्स नाही आहे. फक्त उद्धव ठाकरे यांना चान्स बनू शकतो. आणि तोही कोणता? तर आता हिंदुत्वात त्यांच्याकडे आर्थिक कार्यक्रम फारसा नाहीच आहे. उद्धव ठाकरेंच्याकडे आर्थिक कार्यक्रम नाही आहे, हे सत्य आहे. मग पण तरीसुद्धा ते प्रबोधनकारांचा त्यांचा वारसा आहे. आणि ज्या पद्धतीनं आता ते दलित, अल्पसंख्याक यांच्या बाबतीत बोलतात त्यावरून किंवा ते जसं ते म्हणाले किंवा आमचं हिंदुत्व हे चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, घरं जाळणारं नाही, वस्त्या जाळणारं नाही, तर ही एक आशावादी विचारसरणी आहे. हा आशावादी कार्यक्रम आहे. पण ते प्रत्यक्ष जमिनीवर आहे का? ते होऊ शकते का? त्याचा पक्ष लोकांना तितका म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल फार चांगली सहानुभूती आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण देश पातळीवर जर वाढायचं असेल, या विधानसभेच्या नंतर ते विस्ताराचं काम सुरू करतील, पण त्यांना खरोखर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लढायचं आहे का? आणि ते जर मैदानात आले तर भारतीय जनता पार्टीला काही प्रमाणामध्ये तडाखा देण्याचं काम किंवा भारतीय जनता पार्टीचा मतदार आपल्याकडे ओढण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून होऊ शकते. काँग्रेसनं त्यांचा उपयोग त्या पद्धतीनं करून घेतला पाहिजे असं मला वाटते. आता ते दोन्ही हे आहेत, हेही नेते मोठे आहेत, तेही काँग्रेस पक्ष आणखी मोठा आहे. त्यामुळे ते काय विचार करतात तो त्यांचा प्रश्न आहे. माझे विचार मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. पण पुढच्या 10 वर्षामध्ये देशाचं राजकारण हे मोठ्या प्रमाणात बदलणार आहे आणि ते पाहता येईल आपल्याला. आणि उद्धव ठाकरेंच्याबद्दल मी जे बोलत होतो ते आता धार्मिक नेते फारसे तसे वाटत नाहीत. ही चांगली गोष्ट आहे. समतेच्या अंगानं गेलं पाहिजे, फुले शाहू आंबेडकरवादी या विचारानं गेलं पाहिजे. पण केवळ फुले शाहू आंबेडकरांचा विचार केवळ बोलून नाही, कारण यातले बोलणारे लोक नुसतेच पोपटपंची करतात, जमिनीवरती यांच्याकडेही फारसा कार्यक्रम नाही. आणि त्यामुळे मला वाटते कार्यक्रमवाले 2च नेते मला सध्या तरी दिसतात. साऊथमध्ये काही असेल तर ते आहे, ममता बॅनर्जीकडे सुद्धा काही कार्यक्रम नाही. पण लालू आणि तेजस्वी यादव आणि हे अखिलेश यादव यांच्याकडे एक त्यांची दिशा मात्र स्पष्ट आहे. ही चांगली गोष्ट आहे. देशामध्ये राहुल गांधी यांच्याकडे आर्थिक कार्यक्रम आहे, KCR यांच्याकडे आर्थिक कार्यक्रम आहे. ते हतबल का झाले, त्यांनी हिंमत सोडली हे खरं आहे, त्यांची पिछेहाट झाली हे खरं आहे, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये अनेक दोष आहेत हे या ठिकाणी मान्य केलं पाहिजे, हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे त्यांना फटका बसला, पण त्यांच्याकडे आर्थिक कार्यक्रम आहे. आणि त्यांनी जर तसं, कारण ते संघर्षाचाही त्यांचा इतिहास आहे, जेलमध्ये राहिलेले आहेत, त्यांनी फटके खाल्लेले आहेत, त्यांची तब्येत बिघडलेली आहे, त्यांनी राजीनामे दिलेले आहेत, मंत्रिपदं सोडलेली आहेत. त्यामुळे त्यांचा त्याग, त्यांचा इतिहास तसा मोठा आहे. त्यांचा त्याग आणि त्यांचा इतिहास फार मोठा आहे. त्याचा उपयोग व्हावा, देशासाठी व्हावा. आता छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात. नेत्यांनी बदलावं, परिस्थिती पाहून बदलावं आणि आपल्या इमानदारीनं देशाच्या भल्यासाठी आपल्या कार्यक्रमाप्रमाणे चालावं, अशी तर त्यातून काहीतरी चांगलं होऊ शकेल असं मला वाटते. हा देश योग्य मार्गावर येऊ शकेल पुन्हा असं मला वाटते. त्याला वेळ लागेल. आपण बघत राहा.
राष्ट्र महाराष्ट्र चर्चा करत राहा, आपली मतंही देत राहा आणि आपण पुन्हा पुन्हा सांगतो मी, केवळ एखाद्या माणसाने एखाद्या पक्षाशी कमिटेड असण्याच्या ऐवजी विचाराशी कमिटेड असलं पाहिजे आणि विचाराशी कमिटेड असेल आणि महत्त्वाच्या विषयावरती जर एखादा पक्ष विरोधी चुकीची भूमिका घेत असेल तर त्याचा विरोध करणं हे महत्त्वाचं आहे. आपण देशासोबत कमिटेड असलो पाहिजे. पक्ष हे एक त्यातलं माध्यम आहे, त्या विचाराचं वाहक हे माध्यम आहे, त्या माध्यमातूनच पुढे जायचं असते. त्यामुळे पक्ष हे महत्त्वाचे आहेत, त्या पक्षासोबत राहणंही महत्त्वाचं आहे. तर आपापल्या आवडीनं आपापल्या याच्याप्रमाणे त्याबद्दल वाद नाही आहे. पण देश सर्वोपरी हे महत्त्वाचं आहे, लोकशाही सर्वोपरी, समाज सर्वोपरी ह्या भूमिकेनं आपण गेलं पाहिजे अशी विनंती करतो. आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र. धन्यवाद.